फलटणमधून आजची सकाळ खूपच मनसुन्न करणारी ठरली आहे. इथे एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे फलटण तालुक्यातील खामगाव येथे पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास पिसुर्ड्या किसन शिंदे वय 48 हे पहाटे लवकरच उठून घराबाहेर आले होते. त्यावेळी बाहेर पडलेल्या एका वायरमध्ये आधीपासूनच वीज प्रवाह सुरू होता आणि अशातच पाऊस झाल्याने परिसरात ओलावा होता. मात्र सकाळचा सूर्य उगवण्याआधीच काळाने डाव साधला आहे. आधी पिसुर्ड्या शिंदे हे घराबाहेर येताच ते वीज प्रवाहाच्या संपर्कात आले आणि त्या वायरला चिटकले. लगेच त्यांची पत्नी गंगूबाई पिसुर्ड्या शिंदे वय 46 या पती पिसुर्ड्या शिंदेना वाचवायला घराबाहेर आल्या असता त्या देखील त्याच वीज प्रवाहात आल्या आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी काही वेळातच त्यांची 2 मुले देखील जागी झाली. मात्र आई वडील हे जागीच पडल्याचे दिसताच त्यांचा मुलगा सचिन वय 26 तर मुलगी आरती वय 22 हे दोघेही आई वडिलांना वाचवण्यासाठी बाहेर पडले असता हे दोघे देखील या वीज प्रवाहामध्ये आले आणि दोघांचाही करुणांत झाला. खरं तर वीज प्रवाह चालू असल्याचं हे कुणाच्याच निदर्शनास आले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जात आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून नेमकी ही घटना कशी घडली आणि याला जबाबदार कोण याचा तपास सध्या सुरू आहे. तर ही वायर घराबाहेरची असल्याने नेमकी वायर कुणी मुद्दाम टाकली का या दिशेने देखील तपास सुरू आहे.